धडाकेबाज निर्णय आणि उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीमुळे अप्पर तहसीलदार विष्णू नामदेव गुट्टे तालुक्यात चर्चेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले विष्णू नामदेव गुट्टे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेची आणि प्रशासकीय कौशल्याची छाप उमटवली आहे. 24 डिसेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी महसूल प्रशासनातील विविध प्रकरणांचा वेगाने निपटारा करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मनुष्यबळाची कमतरता असतानाही गुट्टे यांनी कार्यालयीन कामकाज सुरळीत ठेवत नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यकाळात तब्बल 30 रस्ता प्रकरणांचा निकाल लावण्यात आला असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादांना न्याय मिळाला आहे. तसेच जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातील 50 आदेश निर्गमित करून नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनांना गती देण्याबरोबरच मोफत वाळू योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 1080 ब्रास वाळूचे वाटप करण्यात आले असून त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत झाली आहे. महसूल विभागातील कामकाजात पारदर्शकता, शिस्त आणि वेळेचे नियोजन यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेणे, प्रलंबित प्रकरणाचा जलद निपटारा करणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कमी कर्मचारी, वाढते प्रशासकीय कामकाज आणि विविध जबाबदाऱ्यांचा ताण असतानाही श्री विष्णू गुट्टे यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेच्या बळावर महसूल प्रशासन अधिक गतिमान केले आहे. त्यांच्या धडाकेबाज निर्णयक्षमतेमुळे आणि लोकाभिमुख कामकाजामुळे नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे कौतुक होत आहे. अप्पर तहसीलदार विष्णू नामदेव गुट्टे यांची कार्यपद्धती, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनसेवेची जाणीव यांचा उत्कृष्ट संगम मानले जात आहे. त्यांच्या कामगिरीची चर्चा आज संपूर्ण तालुकाभर होत आहे. महसूल प्रशासनातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे ते सर्वसामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.